जे कोणी नातेवाईक बाहेरून आले आणि जे आपण गपचूप असे भिताडासारखे उभे राहता, कुठली चौकशी करीत नाहीत, काही आजूबाजूला काय घडायलंय त्याचा आपल्याला देणं घेणं नाही आणि बारीक बारीक गोष्टीवरती तक्रार करतो आपण, त्याच्यापेक्षा इथं काय घडतंय, जसा राजा असतो तशी प्रजा असते। हे मुळातच शिंदेचं सरकार जे आलं होतं ते भ्रष्टाचारावर उभं राहिलेलं बेईमान लोकांचं सरकार होतं। त्या सगळ्या बेईमान लोकांनी एकत्र येऊन पैसा कसा मिळवायचा, कशात मिळवायचा आणि काय करून मिळवायचा आणि जनतेला कसं लागवं करायचं हे धोरण बघितलं त्यांनी। तुम्ही बघितलं केजच्या बाजूला एका तरुण पोराचा खून झाला, कशासाठी झाला? हे जिथं सरकारी योजना आल्या त्या लुटायचं काम या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या हातातले जे कोणी टोळ्या त्या टोळ्या करू लागलेल्या आहेत आणि माणसं सुद्धा मारू लागलेली आहेत। तुम्ही तर कोण आहेत? इथं कोण येत आहे? गरीब मुसलमान, गरीब मारमांग, गरीब वडर कायकाडी, गरीबातले गरीब माणसं इथं येतात आणि त्यांना गोळ्या दिल्या की ते खातात। मी डॉक्टरला विचारलं म्हणून सांगतोय, म्हणलं डॉक्टर माणसं मेले असतील, ते म्हणले मेले असतील। म्हणलं मग ह्या गोळ्याचा परिणाम काय होतोय? काय नाही म्हणले, सकाळी खाल्ली आणि संध्याकाळी निघून गेली। मग वाचले कसे माणसं? तर म्हणले नैसर्गिक जी त्यांच्या शरीरात जी इम्युनिटी आहे, प्रतिकार शक्ती, त्याच्यामुळे ते वाचले। काय चाललंय हे? काय चाललंय हे? हा दवाखाना क्रांतिसिंह नाना पाटलांनी छातीवर पाय देऊन दिल्ली सरकारच्या छातीवर पाय दिला आणि हा दवाखाना आणला। कुणासाठी आणला? हा दवाखाना इथल्या अधिकाऱ्यांसाठी आणला नाही, हा दवाखाना आणला मराठवाड्यातल्या गोरगरिबांसाठी। ते गंगाधरप्पा बुरांडे असतील, बाबूजी डॉक्टर लोहिया असतील, ह्या लोकांच्या आंदोलनातून हे उभं राहिलंय। आज जे आपण बघतोय हे आणि ह्याला मोडून टाकायचं काम हे सरकार करू लागलेलं आहे। हे का होऊ लागलंय? असं होऊ लागलंय, ह्याला सुद्धा सरकारी ठेवायचं नाही, हे कुणाच्या तरी हातात पैशावाल्याच्या द्यायचं। आणि इथं पुन्हा त्या अंबानीच्या बायकोच्या नावानं जो मोठा दवाखाना झाला, तिथं 8,000 रुपये फीस नुसती तपासणीची आहे। 8,000 रुपये आहेत का आपल्या बापाकडे? 8,000 रुपये, 800 रुपये फीस देऊ शकतो का? हे सगळं खाजगी करायला सुरुवात झालेलं आहे। शिक्षण, रोजगार आणि नोकऱ्या या देशातल्या गायब झाल्या। काय म्हणतात हे म्हणतात हिंदू हिंदू मुसलमान मुसलमान। अरे हिंदूच्या तरी पोराला नोकऱ्या देतात का? हे हिंदूंना जास्त फसवणार आहे। सगळ्यात जास्त जर कुणाची फसवणूक झाली तर हिंदूच्या पोरांची झाली। परंतु आपले डोळे देव आणि धर्मानं झाकलेले आहेत आणि आपल्या लक्षात येतं खोटा शत्रू तुमच्या आमच्या समोर उभा केला जातोय। मुस्लिम हा शत्रू नाही, लक्षात ठेवा। मी जाणीवपूर्वक बोलतोय, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठी कुर्बानी जर पुन्हा दिली असेल तर शीख आणि मुसलमानांनी दिली आहे। आज जे हिंदुत्वाचे झेंडे घेऊन मोर्चे निघायला लागलेत, हे तर लबाड दलाल होते ब्रिटिशांचे, त्यांना हे माहिती पुरवायचे, बेईमानी करायचे। अशा बेईमान लोकांचं राज्य या महाराष्ट्रात आणि देशात आलेलं आहे। मी डीन साहेबांना एवढं सांगान, डीन साहेबांना माझं सांगणं आहे की ज्या कालखंडात ह्या गोळ्या आणि गोरगरिबांचे जेवढे मृत्यू झालेले आहेत त्यांचे मृत्यूची कारणं आम्हाला मिळाली पाहिजेत। आणि जर खोट्या बनावटी औषधानं हे माणसं मरत असतील तर त्याचा हिशोब कोण करणार? त्याचा हिशोब कोण घेणार आहे? पोलीस बी घेत नाही, कोणती एजन्सी घेत नाही। आमचं म्हणणं असं आहे की ज्या एजन्सी वर्ध्यापासून ते नागपूरपर्यंत हे खोटं चलन जे चालविलं गेलं, ज्यांनी इथं आणल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। जे स्टोअरमध्ये ज्यांच्याकडे स्टोअरची इन्चार्ज आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करा। आणि हा उद्या होणारा जो गोरगरिबांच्या मृत्यूचं थैमान आहे ते थैमान थांबवण्यासाठी हे पोरं आलेले आहेत, लक्षात ठेवा। कुणाला हाऊस नाही, पोलीसच्या आम्हाला नोटीस आल्यात, पोलीसच्या नोटीस आल्यात,
पण त्या नोटीसला घाबरणारा याच्यात एकही माणूस नाही. हे लढतोत या सामान्य माणसांच्या हक्कासाठी. आला का हो मंत्री? कुणी बयान दिलं का एखाद्या मंत्र्यानं? कुणी मंत्री बोलला का? काहीच बोलला नाही. कुणी आमदार बोलला का? कुणी आमदार बोलत नाही. त्याचं कारण आहे यांची सत्ता आहे. पैशातून सत्ता आणा, सत्तेतून पैसा गोळा करा आणि सत्ता पुन्हा आणण्यासाठी, आपण ती सत्ता स्थापन करण्यासाठी मालदार बना आणि गोरगरिबांना लुटा, अशा प्रकारची व्यवस्था आलेली आहे. ही व्यवस्था हाणून पाडण्यासाठी आज आमचा इशारा मोर्चा आंदोलन आहे निदर्शनाचं. आम्हाला दवाखान्यात आंदोलन करायची इच्छा नाही, कारण इथल्या डॉक्टर आणि नर्स ही आम्ही देवाचं प्रतिरूप मानतो. हे जीव वाचवू शकतात, जीव ठेवू शकतात इतकी, आणि यांच्यामधली जी शक्ती आहे ती शक्ती आम्ही ओळखलेली आहे. आम्ही तर देव बघितला नाही, पण इथं देव बघितलेत आम्ही. देव माणसांना वाचवणारे माणसं इथं बघितलेत. इथं आंदोलन होता कामा नाही, याची जिम्मेदारी डीनची आहे. इथं आम्ही हे पहिली आयुष्यात आंदोलन झालं आहे, पुन्हा इथं आंदोलन होऊ नये. या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे. आणि जे जे दोषी आहेत, मग स्टोअर कीपरपासून ते सगळी तपास यंत्रणा जी आहे, ज्यांनी या गोरगरिबांचे, मी तर नावं घेऊन सांगितलं. मेला कोण? मेला मुसलमान, मेला महारमांग, मेला चांबार, ढोर, कैकाडी, वडर, यांना तुम्ही दवाखान्यातून ह्या गोळ्या दिल्या. गोरगरिबांचा खात्मा करण्याचा परवाना जसा त्या नरेंद्र मोदीला नाही, तसा इथल्या डीलला नाही, इथल्या आरोग्य व्यवस्थेला नाही. या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि इथून पुढं 8 दिवसाच्या आत जर आम्हाला ही तपासणी जर झाली नाही, त्याची कारवाई होत नसली, तर आम्ही परत येणाऱ्या 8 दिवसानंतर हा दवाखान्याची OPD नाही, ते जे डीनचं ऑफिस आहे ना, आम्ही हगायला कुणाला सोडू ना कुणाला मुतायला बाहेर सोडू. बाजूनं आम्ही घेराव घातल्याशिवाय तिथं राहणार नाहीत. CBIची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार आहेत, गोरगरिबांच्या रक्त आणि मांस खाऊन माजलेले, त्यांना जेलमध्ये घालण्याची जिम्मेदारी ही सरकारची आहे. आणि त्यांच्यामार्फत, डीनच्या मार्फत ही मागणी करतो आणि थांबतो. जनतेनं आता इथून लढायला तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही लढला नाही तर मेले जाताल, आणि मेले तर तुमची इतिहास नोंद घेणार नाही, लक्षात ठेवा. आणि इथं थांबतो. सर्वांना इन्कलाब करतो, सर्वांना लाल सलाम करतो आणि थांबतो. डॉक्टर आहेत तिथं, नावाला डॉक्टर येतात, त्यांच्या खाली प्रायव्हेट दवाखाने आहेत, त्यांनी इतर रुग्णांना दाखवतात. हा तुमचा इलाज इथं होऊ शकत नाही, आमचा खाली सर्जन आहे, आमचा खाली दवाखाना आहे, तुम्ही इथं या. अरे तुम्ही इथं कशा ड्युट्या करता? मग तुम्ही इथल्या ड्युट्या बंद करा ना. आज गरीब लोकांच्या जीवताशी तुम्ही खेळत आहात. आज मला सांगा, इथं कित्येक नातेवाईक आलेले आहेत, आता कित्येक रुग्ण आले आहेत. आज आपल्या ही संभाषण ऐकून त्यांच्याही मनात कुठेतरी भीती वाटत असेल की गोळ्या दिलेल्या आम्ही खावा का नाही खाव्या. सत्य दादा, आज मला सांगा, ह्या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा अंबेजोगाईमध्येच नसून महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू शासनाच्या विरोधात. हा माझा सर्वांना आव्हान आहे. सर्व जनतेने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि विचार करावा. जे डीन आहेत आताचे गपाडे सर, त्यांनाही माझं आव्हान आहे, त्यांनी औषध भंडारामध्ये स्वतः लक्ष घालावं व जे कुठल्या औषध असतील, कुठले टॅबलेट्स असतील, कुठल्या इंजेक्शन असतील, त्या डुप्लिकेट नसतील याची चौकशी करावी व त्याच्यापासून आणखीन कुणाचा काही जीवितहानी नाही व्हावी याची काळजी घ्यावी. अन्यथा आम्ही सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे, जर तुम्ही लवकरात लवकर CBI मार्फत चौकशी केली नाही तर कायदा आम्हाला सर्व जनतेला हातात घ्यावा लागेल याची मी सर्वांना ग्वाही देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय लवजी. आम्ही 8 दिवसानंतर आम्हाला ते CBIच्या दृष्टीनं जर तपासणी होणार नसेल तर आम्ही मग तिथं आंदोलन करू. आम्ही 10 दिवस द्यायला लागलो. तुम्ही अप्रोच करा वरी की CBIची मागणी होती लोकांची, तर आम्हाला जनआंदोलन हे करायचं. हे जनआंदोलन करण्याचं ठिकाण नाही. हे 50 वर्षात मी पहिल्यांदा इथं आलो आहे. हे माणसं वाचिता तुम्ही, यू आर इक्वल टू गॉड आहेत इथले जे डॉक्टर असतात, असं आम्ही मानतो. म्हणून ही काय आम्हाला इथं रणकंदान इथं होऊ नये. आणि ती आम्हाला 10 दिवस आहेत. 10 दिवसानंतर काय चौकशी कोणती येते ती सांगा आम्हाला.
CBIची आम्ही मागणी आहे, CIDची असेल किंवा तुमच्या वरून जी डिपार्टमेंटची असेल ती कोणती असेल त्याचं प्लीज आम्हाला रिटर्न कर्मी मेसेज करा. नाही सिस्टमचे बोलणार सविस्तर बोलले इथले तुमची जे आपले जे इथली आहे यांचा काहीही नाही 23चं प्रकरण आहे ते आलं का. पण त्याच्यामुळं किती माणसं मेले असतील आणि किती बिना पोस्टमॉर्टमचेच गेले आपल्याकडे एकालाही अपाय झाला नाही. त्याचा नसेल झालं पण त्याचा झाला नाही असं म्हणू शकत नाही. कारण एका डॉक्टरला काल मी विचारलं, त्यांनी म्हणले त्याचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणले मग जे मेजर ऑपरेशन होते त्यावेळेला तुम्ही अँटीबायोटिक देता त्याचा म्हणले ते इम्युनिटीनं वाचली, म्हणले त्यांच्या इम्युनिटीनं वाचली. इट इज रेकॉर्ड इन माय फोन. त्यांच्या इम्युनिटीनं वाचली असते. जर आमच्या हातून ती दिली गेली असते तर त्यांच्या इम्युनिटीनं वाचली असं त्यांचं म्हणणं आहे. कोविडमध्ये पण मेले असतील ना त्या औषधाने ते नंतर 10 दिवसामध्ये